नमस्कार, मी संदीप देसाई. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे करीमलाला आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक्सक्लुझिव्ह फोटो सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. वसंतदादा पाटलांसोबत सुद्धा करीमलालाचा फोटो होता, तर त्यावेळचे सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यासोबत सुद्धा फोटो सुद्धा आता जगासमोर आलेला आहे. करीमलालाच्या घरातल्या फोटो संग्रह न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. त्यातीलच हे काही फोटो आपण बघतोय. त्यांचा इंदिरा गांधी यांच्यासोबत फोटो आहे, राजीव गांधी यांच्यासोबत फोटो आहे, वसंतदादा पाटलांसोबत फोटो आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फोटो आहे. अनेक दिग्गज नेत्यांसोबत करीमलालाचे फोटो असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी हीच आहे. संजय राऊत आणि त्यांचं करीमलालांबद्दलचं वक्तव्य. इंदिरा गांधी या करीमलाला आणि हाजी मस्तान या गँगस्टर्सना भेटायच्या का, हा यामध्ये कळीचा मुद्दा आहे. करीमलालाच्या कुटुंबियांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आहे. इंदिरा गांधीच नाही तर राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंनाही करीमलाला भेटायचा असा दावा या कुटुंबियांनी केलाय. असाच दावा हाजी मस्तानच्या दत्तक पुत्रानंही केलेला आहे. शिवसेना सांसद संजय राउत के बयान पर काफी ज्यादा बवाल मच चुका है। उन्होंने दावा किया है कि करीमलाला की मुलाकात इंदिरा गांधी से हुई थी 1973 में। बाकायदा एक फोटो भी अब सामने आया है और इस समय हमारे साथ पहली बार टीवी पर करीमलाला की पूरी फैमिली है, उनसे बात करते हैं। सबसे पहले हम बात करेंगे करीमलाला के ग्रैंडसन सलीम से। सलीम, जो ये फोटो सामने आई है कि आपके दादाजी फोटो में दिखे इंदिरा गांधी के साथ, क्या है ये फोटो और कब की है? नहीं, ये एक्चुअली क्या है, ये है ना, जब खान अब्दुल गफ्फार खान जब इधर आए थे इंडिया में, तो उनसे मुलाकात के वक्त ये शायद दिल्ली गए होंगे मिलने के लिए। वो टाइम में मुलाकात हुई थी। यहाँ पर आके पाईदुनी में जैसा बताया कि इंदिरा गांधी आई और मिली, ऐसा कुछ नहीं है। वो यहाँ आके नहीं मिली है, ये एरिया में नहीं आई वो। ये लोग वहाँ जाके उनको वहाँ मुलाकात उनसे वहाँ हुई है। ओके, जिससे संजय राउत दावा करते कि कई बार मुलाकात हो चुकी है, इंदिरा गांधी आके मुलाकात करती थी, तो आपके हिसाब से क्या लगता है? कई बार का तो मुझे नहीं मालूम है, लेकिन ये एक बार हुई है मुलाकात, बस दिल्ली विल्ली में हुई होगी। भाई कई बार का तो नहीं मालूम है, कोई आइडिया नहीं है। ओके, ये भी दावा किया जा रहा है कि जब 80s और 90s के दशक में पूरा मंत्रालय नीचे आ जाता था, पुलिस कमिश्नर डिसाइड करते थे, तो ये सब के दावे में क्या है? नहीं, पुलिस कमिश्नर डिसाइड तो नहीं करते थे, मगर ये क्या था, पठानों के प्रेसिडेंट थे, मतलब ये करीमलाला, तो उस हिसाब से इनको लोग मिलने आते थे। क्या मतलब जो भी मसला होता था पठानों का, कुछ भी डिस्प्यूट्स, वो ये सॉल्व करते थे बैठकर। क्या ये पूरा ओवरऑल कंट्रोवर्सी पे आप क्या कहना चाहेंगे? नहीं, मतलब वही बेचारा का संजय राउत ने जो बोला उसको पूरा गलत बता रहे। क्या वो अलग टाइम की बात बता रहे, वो एक टाइम था, क्या मतलब लोग कैसे आके उनको मिलते थे, और अभी का टाइम जो अलग है। वो जमाने डॉन लोग का ऐसा रुतबा नाम था कि लोग आके मिलते थे, कुछ भी काम के हिसाब से आके बैठना, बात करना, मीटिंग करना, वो अलग होता था। बाकी ये जो बता रहे उसके खिलाफ क्या वो गलत है। वो जैसा बीजेपी कह रही है कि डर के वही लोगों से मिलने जाते थे, उस समय खौफ ज्यादा बहुत जाता था, इसके लोग उनसे मिलते थे। नहीं, उस जमाने में भी लॉ एंड ऑर्डर था, सब था, नहीं ऐसा वो गलत है, वो रॉन्ग। ओके, तो जो संजय राउत का जो स्टेटमेंट आप कहीं ना कहीं बोलते सपोर्ट करते, ठीक बोला है? संजय राउत ने सही बोला। उसने बताया कि भाई मतलब उसने गलत नहीं बोला, उसने ये बोला कि भाई उस जमाने में मतलब कैसा मतलब डॉन लोग का पोजीशन था। अभी के तो चिटकुट लोग है, पहले के जमाने में कैसे लोग आके मतलब उनसे मतलब मिलते थे आके, मतलब वो बताया कि मतलब कितना उन लोगों का पोजीशन कैसा था। वो संजय राउत ने ऐसा कोई गलत बोला नहीं, हकीकत बात किया। क्यों? बाला साहब ठाकरे हाजी मस्तान का अच्छा दोस्त था। वे दोनों पैदा हुआ 21 साल में 1926 में। बाला साहब ठाकरे पैदा हुआ 23 जनवरी, हाजी मस्तान पैदा हुआ 1 मार्च। समझे ना? अभी जो 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 बोला उसके बारे में ये गलत है वो गलत है बोलना, ये सब फालतू बात है। पहले इंसानियत था, ईमानदारी था, वफादारी था, अलग ही सब था। आज देखिए कुछ अलग में बोलने की कोई जरूरत नहीं, आपको खुद को मालूम है क्या करना है क्या है। सर, कांग्रेस ने बहुत ऐतराज किया उनके इस बयान के ऊपर और दबाव में आके अब संजय राउत ने अपना बयान वापस लिया। उन्होंने कहा कि अगर किसी को दुख हुआ तो मैं अपना बयान वापस लेता हूँ। कांग्रेस वाले ने तो तकलीफ दिया उसको। कांग्रेस ने कहा कि ये बयान गलत है, इंदिरा गांधी की मुलाकात कभी इनसे होती नहीं, कांग्रेस का भी संबंध रहे नहीं इनसे। अरे सवाल ही नहीं होता, हम देखा है ना, अपनी नजर से देखा है। इंदिरा गांधी इधर आते थे, बड़ा ताजमहल तो रुकता था, वो रुकता था, मीटिंग होते थे, निकल जाते थे, ये लोग दिल्ली चले जाते थे। तो आप कह रहे हैं कि इंदिरा गांधी की मुलाकात होती थी? पक्का हाजी मस्तान पक्का कांग्रेसी है, पक्का कांग्रेसी है, पक्का कांग्रेसी है। यानंतर बघूया दिवसभरातली महत्त्वाची दुसरी बातमी. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले. कृषी प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. तसंच पवारांच्या बारामतीमधल्या कार्याची प्रशंसा सुद्धा केली. तर पवारांनी सुद्धा यावेळेला भाजपला टोला मारण्याची संधी सोडली नाही.
बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात राजकीय पीकही चांगलंच तरारलं। शेतीचा कार्यक्रम असल्यानं नेत्यांनीही जोरदार राजकीय पेरणी केली। 4 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी अभिनेता आमिर खानची उपस्थिती लक्षणीय ठरली। शेतीमध्ये पैसे गुंतवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही, त्यासाठी सहकार यायला हवा असं मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं। तसंच विधानसभा निवडणुकीत पवारांचं राजकारण संपलं आहे असं म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी समाचार घेतला। या दोघांनी माझ्या हातात फुलाचं गुच्छ ठेवलं, याचा अर्थ मला निवृत्त करायचं ठरवलं दिसतंय। काही हरकत नाही। अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन, पण तसं काही घडलं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं विशेषतः तरुण पिढीने ते काही घडून दिलं नाही। बारामतीमधल्या प्रदर्शनाला आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। काही जण फक्त मोठमोठं तत्वज्ञान सांगतात, मात्र इथं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला। एका माळरानावर पवारांनी नंदनवन उभं केलंय, त्यांच्या या कामाचं कौतुक व्हायलाच हवं अशा शब्दात त्यांनी पवारांच्या कार्याचा गौरव केला। त्या चंद्रपूरचा एक साधा शेतकरी प्रयोग करून त्यांनी तांदळाची एक त्याला काय म्हणायचं, जातच वाण जात ही तयार केली आणि त्याला विचारलं की हे केलंस तू, त्याला नाव काय द्यायचं, तर त्याने असं काहीतरी हात केला, त्या हातामध्ये घड्याळ होतं HMTचं, त्याला त्या नाव तांदळाला दिलं नाव HMT। ठीक आहे, त्यांनी त्याला वेळेवरती सुचलं नाही म्हणून HMT तर HMT, घड्याळ होतं ना। पवार साहेब मगाशी मला सुप्रियाने विचारलं की का तुमचं घड्याळचं दुकान आहे का, म्हटलं नाही, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत। जलयुक्त शिवार योजनेसोबत पाणी फाउंडेशनच्या कामाचीही चर्चा जोरात असल्यानं अभिनेता आमिर खानची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। मैं एक्चुअली यहाँ बोलने नहीं आया था, मैं सुनने आया था क्योंकि यहाँ पे राजेंद्र जी ने, पवार साहब ने, उनकी पूरी फैमिली ने जो कमाल का काम किया है वो मैं एक्चुअली देखने आया था। पिछले 2-3 साल से मेरे मन में ये बात थी कि मैं यहाँ आऊँ और मैं सीखूँ, और एक्चुअली जो एक शॉर्ट टूर हमने किया है उससे मुझे एहसास हो रहा है कि मुझे यहाँ 3-4 दिन के लिए आना चाहिए पूरी तरह समझने के लिए, क्योंकि ये इतना विशाल टॉपिक है, इसको पूरी तरह समझने के लिए मुझे लगता है मैं यहाँ 3-4 दिन के लिए आना चाहूँगा और पूरी तरह समझना चाहूँगा। बारामतीमधल्या कार्यक्रमात शेती प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे। तर याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सूचक राजकीय वक्तव्य करत कार्यकर्त्यांनाही योग्य संदेश दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सकाळी सतेज पाटील कोल्हापूरमध्ये दाखल झाले। कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात सतेज पाटील आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत सतेज पाटील निवासस्थानी रवाना झाले। बाळासाहेब थोरातांना देण्यात आलेलं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद नाकारल्यानंतर आता सतेज पाटलांकडे ते गेलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज शपथविधीनंतर पहिल्यांदा चंद्रपुरात आगमन झालं। स्थानिक विश्रामगृहात फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। दारूबंदीचे फायदे आणि तोटे तपासण्यासाठी समिती नेमणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। दारूबंदीच्या संदर्भात अनेक लोकांचे त्यामध्ये मतभेद आहेत, अनेक लोकांचे अनेक विचार आहेत, पण या संदर्भात 5 वर्षामध्ये जी दारूबंदी झाली त्याचा फायदा किंवा नुकसान या संदर्भात मात्र तपासण्याची आवश्यकता आहे। जर नक्की फायदा झाला असेल तरी दारूबंदी पुढे सुरू असली पाहिजेत आणि लोकांना जर फायदा होतो तर त्याचा उपयोग झाला पाहिजे, ही माझी भूमिका असणार आहे।
तर चंद्रपूरमधून दारूबंदी उठवण्याच्या हालचाली सुरू असताना आता या निर्णयाचे सामाजिक आणि राजकीय तरंग उठू लागलेत। चंद्रपुरातील दारूबंदी आंदोलनाच्या प्रमुख नेत्या पारोमिता गोस्वामींनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। महसूल वाढीसाठी दारूबंदी उठवली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र उत्पादन शुल्क विभागाचे टार्गेट सातत्याने वाढत असल्याने त्याचा चंद्रपूरच्या दारूबंदीशी संबंध नसल्याचंही त्या म्हणालेल्या आहेत। तर बातमी आहे क्रिकेट विश्वातली। बीसीसीआयने आगामी हंगामासाठी केलेल्या करारांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला अ श्रेणीच्या करारातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यामुळे आता धोनीनं निवृत्ती घ्यावी असा अप्रत्यक्ष संदेश बीसीसीआयनं धोनीला दिलाय। कॅप्टन कूल आणि मिस्टर डिपेंडेबल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीची सद्दी आता संपुष्टात येऊ लागली आहे। कित्येक अविश्वसनीय विजय मिळवून देणारा आणि अनेक रेकॉर्ड्स करणारा धोनी अधिक काळ टीम इंडियाचा भाग असणार नाहीये। खुद्द बीसीसीआयनंच धोनीला करारात स्थान न देता त्याची सत्ती संपल्याचं दाखवून दिलंय। बीसीसीआयनं या संदर्भातील वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली। मात्र महेंद्रसिंग धोनी याला या करारात कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही। गेल्या वर्षी धोनीला ए श्रेणी स्थान देण्यात आलं होतं, पण यंदा मात्र त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता धोनीने निवृत्ती घ्यावी असा अप्रत्यक्षपणे संदेश बीसीसीआयनं दिलाय। बीसीसीआयच्या वार्षिक कराराचे 4 भाग आहेत। A+, A, B आणि C अशा 4 विभागात हा करार करण्यात येतो। त्यापैकी A+ या श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या 3 खेळाडूंना समाविष्ट करण्यात आलंय। या तिघांना प्रतिवर्ष 7 कोटी इतकं मानधन मिळणार आहे। त्या खालोखाल ए श्रेणीतील खेळाडूंना प्रतिवर्ष 5 कोटी रुपये मानधन मिळणार आहे। ए श्रेणीमध्ये एकूण 11 खेळाडूंना स्थान देण्यात आलंय। या यादीत आर अश्विन, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांना स्थान देण्यात आलंय। बी श्रेणीच्या वार्षिक करारात वृद्धिमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंना समाविष्ट करण्यात आलंय। या खेळाडूंना प्रतिवर्षी 3 कोटी मानधन मिळणार आहे। तर सी श्रेणीमध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात आलंय। या खेळाडूंना प्रतिवर्षी 1 कोटी मानधन मिळणार आहे। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे। वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी एकही मॅच खेळलेला नाही। त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। त्यातच बीसीसीआयनं अ श्रेणीच्या करारातून धोनीला वगळल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। आता मिस्टर डिपेंडेबल काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।